चलो सभागृहामध्ये 260चा प्रस्ताव हा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आलेला होता आणि यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्याला सुखी आणि संपन्न ठेवायचं असेल, त्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतीवरची सगळी कामं, मग नांगरट असेल, कोळपणी असेल, खोरपणी असेल, काढणी असेल, मळणी असेल, ही सगळी कामं रोजगार हमी योजनेमध्ये घेण्यात यावीत, जेणेकरून शेतीवरचा भार खर्चाचा कमी होईल। दुसरी मागणी या ठिकाणी सभागृहामध्ये करण्यात आली की शेतकऱ्यांची ज्यांचं पोट शेतीवरती अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची राज्यामध्ये एकदा जनगणना करा। किती कुटुंब शेतीवरती 100% अवलंबून आहेत, त्यांच्या घरामध्ये दुय्यम धंदा कोणताही नाही, त्यांच्या घरामध्ये कोण नोकर नाही, बाहेरून येत नाही, अशा कुटुंबाचा एकदा सर्वे होणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना योग्य तो शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आपल्याला मोबदला देता येईल, शासनाच्या योजना देता येतील। तिसरी मागणी प्रामुख्याने करण्यात आली की बळीराजाला, त्याच्या लेकरा बाळाला जर आपल्याला सुखी ठेवायचं असेल तर 1 लाख रुपये पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांनी, शासकीय निमशासकीय यांनी आपल्या पगारातलं 10% शेतकरी फंडाला सरकारकडे जमा केलं पाहिजे। ते राज्यातल्या जेवढे उद्योजक आहेत त्यांनी आपल्या नफ्यातला 10% रक्कम ही शेतकरी फंडाला जमा करावी। जे नामांकित कलाकार आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी आपल्या वैभवातलं नफ्यातलं 10% शेतकरी फंडाला जमा करावेत आणि दर महिन्याला शेतकऱ्याला त्यातून 25,000 रुपये मानधन देण्यात यावं की जेणेकरून शेतीतून बाहेर पडणारी शेतकऱ्याची लेकरं बाळं उत्तम शेती करायला शेतीमध्ये थांबतील। जर आमच्या ताटामध्ये 2 वेळचं जेवण येत असेल, आमच्या तोंडामध्ये घास भरवला जात असेल आणि त्याच्या खाण्यामुळे जर आम्ही काम करत असू तर आम्ही शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागतोया, ही भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सरकारनं असं एक धोरण तयार करावं की जेणेकरून बळीराजाला सुद्धा सगळ्यांना खाऊ पिऊ घालताना समाधान वाटेल, आनंद वाटेल। संभाजीनगरमध्ये बाजाने एक इन्व्हेस्टिगेशन केलं, त्याच्यात धनगर योजनेचा पैसा मिळवण्यासाठी संस्थेला जे अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागत आहे। कशाचा? कुठल्या? धनगर योजनेचा पैसा मिळावा, धनगर योजनेचा पैसा मिळावा म्हणून अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागत आहे असं समोर आलं। नाही, काय आहे की वेगवेगळ्या योजना सरकार चालू करतं आणि मग एजंटांचा सुळसुळाट सुटतो आणि मग ते एजंट अधिकाऱ्यांना हाताला धरून आम्ही योजना मिळवून देतो अशा पद्धतीचा दलाली उकळतात आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं सुद्धा हात पांढरे होतात। अशावरती समाजानंही पुढे आलं पाहिजे आणि अशांना अँटी करप्शनकडे पकडून दिलं पाहिजे, तरच ह्याला आळा बसेल।